मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघदरडी धरणातून गाळ उपसा करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून मुरुम उपसा करण्याचे काम सुरू असून याबाबत मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता आम्ही धरणाच्या बाजूला केवळ गाळ उपसण्याची परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे। तर वाघदरडी धरण चांदवड तालुक्यात येत असल्याने तेथील तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता उपसा करणाऱ्यांनी 11 लाख रुपये भरलेले आहेत व बाकीचे मोजमाप करून आम्ही भरून घेऊ असे सांगण्यात आले। मात्र याच वाघदरडी धरणातील उंच टेकडी काढून धरणाची कॅपॅसिटी वाढावी या दृष्टीने तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार पंकज भुजबळ यांनी तयारी दर्शवली होती। मात्र पाटबंधारे विभागाने धरणाला धोका आणण्याची शक्यता वर्तवून परवानगी नाकारली होती। जर तेव्हा परवानगी नाकारली नसती तर आता कोणत्या अंतर्गे परवानगी देण्यात आली याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी व धरणाला धोक्यात आणून जर परस्पर गौण खनिज विक्री करण्यात आली असेल तर संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनमाड शहरातील जनतेच्या वतीने करण्यात येत आहे। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वाघदरडी धरण सध्या कोरडे पडलेले आहे। या धरणातून गाळ काढण्याच्या नावाखाली परवानगी देऊन सर्रास मुरुमाची वाहतूक करण्यात येत आहे। विशेष म्हणजे धरणातील गाळ काढताना कोणत्याही धरण क्षेत्रात काम करण्यासाठी प्रथमतः पाटबंधारे विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते। यानंतर ज्यांच्या मालकीचे धरण आहे त्या संस्थेची परवानगी, तदनंतर तहसीलदार विभागातून महसूल विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असते। मात्र मनमाड नगरपालिकेच्या वतीने केवळ चांदवड तहसीलदार यांना एक पत्र देऊन धरणातील गाळ काढण्यासंदर्भात परवानगी मागण्यात आली। धरणातील आजूबाजूच्या परिसरातील केवळ गाळ म्हणजे कोयटा चिकन माती काढण्यासाठी ही परवानगी देण्यात आल्याचे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले। याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी तात्काळ त्यांच्या संबंधित सर्कल अधिकाऱ्याला पाठवून नेमका काय प्रकार चालू आहे याची माहिती घेतली। गाळ काढण्याच्या नावाखाली खुलेआम धरणातील मुरुम काढून रेल्वेचा विकला जात असल्याचे समोर आले आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना यांनी अधिक माहिती दिली। बघूयात सविस्तर। नगर परिषदेने वाघदरडी धरणाची क्षमता ही गाळ साचून कमी झालेली असल्याने जो कोणी येऊन नगर परिषदेच्या वाघदरडी धरणाचा गाळ काढून वाहून नये व वाघदरडी धरणाचा साठा हा पूर्ववत करण्यासाठी जो मदत करेल त्याला परवानगी नगर परिषद देत आहे। पण याचा गैरफायदा कोणी घेत आहे? धरणाच्या सुरक्षेला धोका होईल अशा ठिकाणी मुरुम काढला जात आहे। अशा प्रकारे धरणाच्या सुरक्षेला कोणी धोका पोचवत असेल त्याच्यावरती नगर परिषदेच्या वतीने अत्यंत कडक अशी शास्तीची कारवाई केली जाईल। सर, ॲक्च्युली तो जो मुरुम काढून येतोय तो रेल्वेला हा मुरुम विकतोय। SK यादव म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे तो, याबाबत काय? नगर परिषदेला धरणाची मूळ क्षमता प्राप्त करून घेण्यासाठी धरणातील गाळ काढणं अपेक्षित आहे। ज्याला कोणाला परवानगी देत आहे नगर परिषद त्याला फक्त गाळ काढण्यासाठी परवानगी देते आणि धरणाच्या सुरक्षेला कोणी बाधा पोचवत असेल त्याच्यावर कडक शासनाची कारवाई नगर परिषदेने केली जाते। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं एकमेव धरण वाघदरडी धरण आहे। हे संपूर्ण मातीचं धरण आहे व त्याला 62 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मनमाड नगरपालिकेने याचा गाळ उपसा काढण्यासाठी एका ठेकेदाराला ठेका दिलेला आहे। परंतु ठेकेदार हा गाळ न काढता त्या भिंतीचा मुरुम हा काढतोय, त्यामुळे या धरणाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हे धरण भविष्यात फुटू पण शकतं आणि मनमाडकरांना याचा मोठ्या प्रमाणावर याचा दुष्परिणाम सहन करावा लागेल। तरीही या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही असं मी भारतीय जनता पार्टीकडून मागणी करतोय। मनमाड नगरपालिकेने गाळ व मुरुम काढण्याची एका ठेकेदाराला परवानगी दिली आहे। तो ठेकेदार गाळ न काढता त्या ठिकाणी त्याने सरसकट मुरुम काढून त्या धरणाची सुरक्षिततेसाठी धोका निर्माण केला आहे। जर पावसाळ्यामध्ये धरण पूर्ण क्षमतेने जर भरलं तर त्या धरणाचा बांध फुटू शकतो। त्यामुळे या संबंधित ठेकेदारावरती नगरपालिकेने तात्काळ कारवाई करून त्याने जो मुरुम उपसा त्या ठिकाणी चालू ठेवलेला आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी, जेणेकरून धरणाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही। लोकशास्त्र न्यूजसाठी मनमाड प्रतिनिधी अनिल धामणे।